हे आळणीवालं मटण होतं शिजवलेलं. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. आता सगळीकडे शॉपिंगचीच धमाल चालली आहे. मॉन्सून ऑफर जिकडे तिकडे कुठे 50% ऑफ, 60% ऑफ, 70% ऑफ. तर म्हणलं चला फिरून येऊया आज. तर हे मटण थाळी बनवलेली, मटण रस्सा, आळणी रस्सा आणि मटण सुक्का. हे मी मटण धुवून घेतलेलं होतं आणि ह्याला मी हळद आणि मीठ टाकून शिजायला ठेवलेलं कुकरला. जास्त जून हे असलं की जास्त शिट्टी द्यायला लागते, पण ही लोकं जास्त जून ठेवतच नाही, छान हे करतात, देतात पण जे गावचं मटण असतं ते गावचं मटण असतं. गावी खाल्लं होतं त्याच्यावर आत्ता खातो आहे आम्ही. जास्त नव्हतंच हे केलं, आणलंच नव्हतं. पण गावच्या मटणाची काही वेगळी टेस्ट असते. खूप छान वाटतं खायला गावचं मटण. हे मी शूटसाठी हे केलेलं आहे, बाजूला काढलेलं. पण खूप म्हणजे ते म्हणतात ना, तिकडची चव ही ते असं बोलतात की ते काहीतरी म्हण आहे, तसं झालं होतं. तर हे मी मटण शिजवून घेतलेलं. नंतर कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं आहे, टॅमॅटो, खोबरं आहे, हे सगळं मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. हे बघा. नंतर ते मटण सुक्का बनवते, तर ते तेल घेतलेलं. कधी कधी मी त्याला भाजते, मी आता नव्हतं भाजलं. तर हे मी तेलातच परतून घेतलेलं, त्याला भरपूर वेळा, म्हणजे जास्त वेळ असं तेल सुटेपर्यंत. ह्याच्यामध्ये ते मटण मसाला, पुन्हा गरम मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर, हळद आणि आपला जो कांदा लसूण मसाला आहे की नाही तो टाकलेला, चटणी, सातारा चटणी. तर ह्याला आता मी हे करून घेते, असं भरपूर हे करायचं आहे तेल सुटेपर्यंत त्याला. का तर कांदा लसूण मी हे करून घेतला नव्हता म्हणून. ते ताटामध्ये मी मटण शिजवलेलं काढलेलं ते ह्याच्यात टाकलं आता, हे बघा. आणि जे मी कुकरात ठेवलेलं त्याच्यातच मी रस्सा बनवलेला. हे बघा, हा रस्सा झाला आहे तयार आणि हे मटण सुक्का तयार झालेला. या सर्वजण जेवायला. हे मटण आळणी, मटण रस्सा आणि मटण सुक्का. आणि हां, बाजरीची भाकरी बनवलेली, त्यामुळे खूप छान, खूप दिवसातून केलं होतं त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि नंतर बाहेर गेलो होतो आम्ही, जरा क्रोमामध्ये काम होतं तर तिथे गेलेलो. क्रोमामधून नंतर शॉपिंगला गेलेलो. तर एवढी गर्दी मॉलमध्ये ना, जबरदस्त गर्दी आहे मॉलमध्ये. हा एलिस ब्रिजचा रस्ता आहे अहमदाबादचा. इथे आता आम्ही मॉलमध्ये आलो आहे. एवढी गरमी आहे ना इथे, म्हणजे थोडा पाऊस पडून जातो आहे. हे बघा, इथे क्रोमामध्ये आलो आहे आणि नंतर तिथून जुडिओमध्ये गेलेलो. एवढी गर्दी आहे ना इथे जुडिओमध्ये, तर जबरदस्त हे आहे. आणि गरमी तर खूपच आहे इकडे, म्हणजे थोडा पाऊस पडतो आहे आणि थांबतो आहे ना, त्यामुळे गरमी जास्तच हे होते. जुडिओमध्ये ना इकडे तिकडे कपडे सगळीकडे कसे पण फेकलेले आहेत, बापरे, जबरदस्त जुडिओची हालत खराब झाली होती. हे मला लेडीजच्या त्या साईडला टी शर्ट वगैरे बघायचे होते, पण तिथं नव्हतेच टी शर्ट ऑफर असल्यामुळे, आणि कुठे कुठे नाही लोकांनी फेकले होते. तर मी काय घेतलं बघा, एकच वस्तू मी घेऊन आले, ती पण एकच राहिलेली, छान वाटलं मला म्हणून घेतली ती. हे बघा, हे घेतलं होतं मी. इथे बिल करतात माझे मिस्टर. गर्दी बघा. आणि शनी रवी तर एवढी गर्दी असते ना इथे, खूपच. आता ऑफर असल्यामुळे लुटामलूट चालली नुसते. आपल्या तिकडं पण तसंच आहे आणि इथं पण तसंच आहे. गरमी खूप आहे इकडे बाबा, खरंच जबरदस्त गरमी आहे. आपल्याकडं थोडा पाऊस पडून गेला तर थंडक चालू होते, इकडे गरमी खूप आहे अहमदाबादमध्ये. तर तिथून मॉलमधून बाहेर पडले की इथे पर्स वगैरे, चप्पल्स वगैरे होते बाहेर विकायला, छान होतं. नंतर सॉफ्टी घेतली होती मी, चॉकलेटवाली. नंतर घरी गेलो होतो. हे बघा, तिकडे त्या साईडला डीमार्ट आहे आणि हा रिव्हरफ्रंट आहे, साबरमती नदी. आमचा जायचाच रोड हा आहे. तर घरी गेलो होतो नंतर. आणि हा शूज घेतलेला बघा मी. एकच वस्तू घेऊन आले मॉलमध्ये जाऊन, पहिल्यांदा एकच वस्तू घेऊन आले, मला हसायला येते. आणि नंतर गावाला ना, कराडमध्ये माझं टी व्ही युनिट आहे ना, ते सॉन्ग लागलेलं, त्यामुळे मी शूट केलेलं आहे. तर बघा, हे फाईन म्हणजे 600 रुपयेचं होतं, 300 रुपयाला पडलं होतं मला. छान पडलं म्हणून हे घेऊन आले होते मी. हे सॉन्ग बघा किती सुंदर आहे.